हाय फ्रेंड्स, मी आलेली आहे परत तुमच्यासोबत कंटिन्यू करण्यासाठी. तर तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉग्समध्ये पाहिलेलं माझ्या बाळाचं जावळ काढण्याचा कार्यक्रम. तर मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन बाळाला सलूनमध्ये नेऊन टक्कल करणार आहेत. तर चला आजच्या ब्लॉग्समध्ये आपण पाहणार आहे माझ्या बाळाचं टक्कल कसं करणार आहेत ते. तर चला बघूयात कसा राहतो माझा आजचा ब्लॉग. तर फ्रेंड्स, आम्ही बाळाला घेऊन सलूनमध्ये पोचलेलो आहेत. तर आता बघूयात. बाळ तर शांतपणे झोपलेलं आहे. तर रडतो की काय करतो आता काय बघूयात. चला, सुरू तर झालेलं आहे. मस्तपैकी झोपलेला आहे. त्याला काय कळत पण नाही आहे अजून. मालिश मस्त होती आहे त्याची डोक्याची. फक्त रडला नाही पाहिजे म्हणजे बस झालं. बघूया आता पुढं काय करतो तो. अजून तर काही हालचाल नाही आहे त्याच्यामध्ये. खूप शांतपणे झोपलेला आहे. पण बघू आता टक्कल झाल्याच्या नंतर कसा त्याचा फेस दिसतो. कारण की ऑलरेडी असं पण त्याला काही जास्त जावळ नाही आहेत, असं पण तो टकलाच दिसतो. पण तरीसुद्धा पूर्ण टक्कल झाल्याच्या नंतर कसं त्याचा लुक होतो काय माहिती. तर चला पाहूयात. आता बाळाची केस काढण्याची सुरुवात तर झालेली आहे. पण मम्मी आणि ताई त्याला बोलत होते जरा सावकाश कर. कारण की बाळाच्या टाळूवरती खूपच गरमीमुळे खूप असे मोठे मोठे फोड्या झालेल्या आहेत. खूप घामोळ्या आलेल्या त्याला. तर ते खूप असे कडक झालेले आहेत. तर ते वस्त्राने ते निघू नये म्हणजे रक्त वगैरे येऊ नये म्हणून काळजीने त्याला काढायला सांगत आहेत. पण आता बघू तो काढू देतो की नाही. कारण की बघा हालतोय तर आहे तो. अर्ध टक्कल तर झालेलं आहे आतापर्यंत. पण खूप हालत आहे आता तो सध्या तर. उठण्याची भीती वाटते. पण ताईने त्याला जाम धरून ठेवलेला आहे की ते उठू नये आणि हालू नये. कारण की हल्ल्यावरती त्याला लागेल ना, त्यामुळे ते आता उठतोच वाटतं. कारण की खूप हालायला लागला आहे. पण नाही, उठलेला नाही तो. अर्ध टक्कल झालेला आहे मस्तपैकी. आता थोड्याच वेळात आम्ही घरी जाऊ. मम्मीने त्याचे जावळ सगळे जमा करून घेतलेत. समर्थ आमच्या इथे एकटा बसलेला आहे. यांना मोबाईल समोर घेतला तर काय होतं काय माहिती, लगे लपतात. बघू आता. थोडंसंच राहिलेलं आहे. झोपलाय मस्त. बिचारी ताई खूप वेळ झाला एकाच पोझिशनमध्ये बसलेली आहे. खूप मुंग्या आल्या असेल तिच्या पायाला बिचारी. आता थोड्याच वेळात बाळाचं पूर्ण टक्कल होणार आहे. समर्थला घाई लागली घरी जाण्याची. तो मला पण विचारतोय कधी आपण घरी जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता फायनली बाळाचं टक्कल झालेलं आहे. आणि फायनली बाळाचं पूर्ण टक्कल झाल्याच्या नंतर तो उठलेला आहे, रडतोय. किती भारी वाटतंय बाळाला. चला, फायनली टक्कल तर त्याने करू दिलं व्यवस्थित. रडला नाही काय नाही. आणि सलूनवाल्याने सुद्धा खूप काळजीपूर्वक बाळाचे केस काढलेले आहेत. जरासुद्धा कुठे लागलेलं नाही आहे त्याला ब्लेड. आम्ही त्याला विचारलं किती पेमेंट झालं. पण त्याने म्हटलं की बाळाचं जावळ काढायचे आम्ही पैसे घेत नाहीत, सहकुशीने द्या. तर सहकुशीने आम्ही त्याला पैसे देऊन निघालो आहेत. बाहेर पाऊस पडत आहेत. पण थोडासा समर्थ खेळतोय बाहेर पावसात. तर आम्ही निघालो आहे बाळाला घेऊन पुढे. आता पाऊस तर थांबलेला आहे. पण तरी समर्थ म्हणते माझ्या अंगावर पाणी पडतंय. तर चला, आज वटपौर्णिमा असल्यामुळे बायका सगळे वट पूजून आलेलो आहे. पण आम्ही काय गेलो नाही टक्कल करण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. बघा लल्लूभाई कंपाऊंड कसं वाटतं पाऊस पडल्याच्या नंतर. छान आहे. पण पाऊस आल्यामुळे खूप घाण तर झालेला आहे. पण अजून थोडा वेळ मोठा पाऊस पडला असता तर समर्थला त्यात भिजवलं असतं. खूप मजा आली असती ना. पण पाऊस काही एकच सर येतो, उगाचच घाण करून जाते. आता आम्हाला रस्त्यामध्ये होडी मिळालेली आहे. तर समर्थला त्यात बसवूया आणि पाहूया त्याचं रिॲक्शन काय आहे. आता हा पण बसल. हा कधी बसणार आहे. नीट बसतो, नीट. काय नाही होत, काय नाही होत. काय नाही होत. आता थांबतो, थांबल आता. आता झालं झालं.
कशी का पोरा ऍक्टर काय होत आता काय वर नव्हता का तुम्ही पाहिलंच की समर्थ कसा घाबरत होता खाली बोट आमचे पैसे वेस्ट गेले उगाच बसवलं त्याला पण जाऊ द्या एन्जॉय तर खूप झाला ही ताई माझी पुढं पुढं पळतीये मला म्हणते एक गुच्ची देऊ का हिला तर रस्त्यात मला माझे फ्रेंड्स भेटलेले आहेत खूप ओळखीचे आहेत खूप वर्षापासून तर गप्पा गोष्टी चालू राहू द्यात आणि तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय